हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मग कशा आहात सर्वजण? मजेतच असाल. मी पण खूप छान आणि मजेत आहे. तर मी जात आहे भुर्र जात आहे. तुम्हाला वाटत असेल की मी माझा चेहरा का दाखवत नाही आहे. तर गाईज, मी थोडंसं घेत आहे शूटिंग बाहेरचं. आणि बसमध्ये खूप सारी लोक होती, तर त्यांच्यापुढे मला शूटिंग घ्यायला थोडंसं वेगळं वाटत होतं, म्हणून मी माझा काही चेहरा यामध्ये घेतलेला नाही आहे. पण मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. यावेळेस खूप छान आणि सुंदर पाऊस पडल्यामुळे लोकांची सोयाबीन आणि कापसाचं उत्पादन या ठिकाणी जास्त घेतलं जातं. हे खूप छान आणि सुंदर आलेलं आहे. तर नक्की शेतकऱ्याचे दिवस आता चांगले येणार आहेत. आणि मी गंगाखेडला जात आहे, बसचा प्रवास करत आहे. आता इथे रस्त्याचं काम पण चालू आहे, त्यात थोडा उशीर लागतोय, पण म्हणलं चला आपण एक छान असा व्हिडिओ बनवूयात. आणि मी आज काय काय दिवसभरात करणार आहे हे तुम्हाला मी आज दाखवणार सुद्धा आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पण बघायला खूप मजा येणार आहे, कारण मी असे इंटरेस्टिंग गोष्टी यामध्ये केलेल्या आहेत. तर नक्की आपण पुढे कंटिन्यू करूयात. तर बघा गाईज, जसा माझा प्रवास चालू होता मग मी शेवटी पोचली आहे गंगाखेडमध्ये इथे भेटते कलम, जी की खूप प्रसिद्ध आहे. आणखीन एक गोष्ट खूप प्रसिद्ध आहे आणि ती म्हणजे बालाजीचं मंदिर. आणि मीही तिथे जात आहे. हे मंदिर खूप जुनं आहे आणि मी लहानपणापासून पाया पडायला जाते. आणि इथे गेल्यानंतर मला भेटल्या ह्या सुंदर सुंदर लेडीज. मी यांनाही माझ्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. आणि मी नंतर मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे. तर मी मंदिर आतमधून कसं हे तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघा, ही आहे विष्णूची खूप जुनी मूर्ती. आणि हे आहेत गोविंदा, व्यंकटरमणा गोविंदा. तर अशा प्रकारे असं आमचं दर्शन घेणं चालू होतं. आणि वरच्या साईडला आहे हे देवीचं मंदिर, जे की भुयारातून आतमध्ये वरती जावं लागतं. तर हे बच्चू बघा कसं पाया पडतोय देवीच्या. या सर्व लेडीजला मी माझ्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. आणि हा सुद्धा खूप खुशीनं आनंदाने माझ्या व्हिडिओमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे या सर्वांचं मी खूप मनापासून आभार व्यक्त करते. आणि त्यांनी एक छान सुंदर असं म्हणजे भजन केलेलं आहे, तर ते आपण ऐकूयात. जणींनी घातले होते एकच कलरची साडी. आणि ह्या सर्वजणी खूप छान आणि सुंदर दिसत होत्या. आणि यांना माझ्या व्हिडिओमध्ये घेतलं. यांनी मग नंतर काढली आहे छान छान सुंदर सेल्फी. थोडंसं पुढे गेलो आणि पुढे आहे चिंतामणीचं मंदिर. हे बजरंगबली. नंदी नंदी नंदेश्वरा पांडवाते परमेश्वरा नंदीची निजली पाठ नंदीचे तीर्थ भरती 360
महाकाल ओंकार ममलेश्वर परशुरा वैद्यनाथं च डाकिना भीमाशंकर सेतुबंधु रामेशं नागेशं द्वारकामणि वाराणस्यां विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतले हिमालय तु केदारं कृष्णेशं शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्तपठेनरा सप्तजन्मान्तरं पापै स्मरणेन सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा घडावा उपेक्षे नको गुणवंतानंदा नायका माधुर्येच्या तव पार्वती पते शिव हर 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 महादेव हरिहरा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा हरिहरा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा पार्वती वल्लभ सदाशिवा पार्वती वल्लभ सदाशिवा हरिहरा महादेवा पार्वती वल्लभ सदाशिवा पार्वती पते शिव महादेव आहे तर चिंतामणीचं मंदिर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. तर हे सुद्धा खूप जुनं मंदिर आहे. गणपती दिसतो छान फूल नको बेल नको दुर्वाचा मान फूल नको बेल नको दुर्वाचा मान पहा माझा गणपती दिसतो छान पहा माझा गणपती दिसतो छान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान पहा माझा गणपती दिसतो छान फूल नको हळदी नको कुंकू नको गुलालाचा मान हळदी नको कुंकू नको गुलालाचा मान पहा माझा गणपती दिसतो छान हाती नको घोडा नको उंदराचं वान हाती नको घोडा नको उंदराचं वान पहा माझा गणपती दिसतो छान पुरण नको पोळी नको मोदकाचा मान पुरण नको पोळी नको मोदकाचं मान पहा माझा गणपती दिसतो छान पहा माझा गणपती दिसतो छान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान पहा माझा गणपती दिसतो छान भगवान की जय. या सर्व जणींची ओळख इथे मंदिरामध्ये झाली आणि ह्या प्रॉपर आहेत सोनपेठच्या. तर सर्व मैत्रिणी मिळून आज इथे दर्शनासाठी आल्या होत्या आणि यांचा मी छान सुंदर असा व्हिडिओसुद्धा बनवला आहे. त्यांनासुद्धा खूप आवडलेला आहे. सर्व दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो आहोत व्यंकटेश्वरा मंदिरामध्ये आणि आम्ही इथे येऊन पोचलेलो सुद्धा आहे. तर यांनी गाडी करून सोनपेठवरून गंगाखेडला आले तर त्याच गाडीमध्ये आम्ही आलो आहोत इथे व्यंकटेश्वरा मंदिरामध्ये. तर आम्ही आतमध्ये चाललो आहोत. इथे गाडीमध्ये एक छोटासा मुलगा बसलेला आहे तर तो आतमध्ये यायचं नको म्हणतोय पण ठीक आहे. तर आम्ही सर्वजणी आतमध्ये जात आहोत मंदिराच्या आणि मंदिर हे 4 वाजता चालू होतं असं आम्हाला समजलं आणि आम्ही आतमध्ये जातोय आणि बघतोय तर काय मंदिर बंद आहे. समजल्यानंतर यामधल्या एक ताई आहेत त्यांनी त्या तेथील पुजारीला विचारले की आम्ही खूप लांबून आलो आहोत आणि आम्हाला दर्शन करायची तुम्ही परवानगी द्या आणि थोड्या वेळासाठी मंदिर चालू करा. तर त्यांनी ती परवानगी स्वीकारली आणि मंदिर त्यांनी चालू केलेलं आहे. तर बघा आपण आता आतमध्ये सुद्धा प्रवेश करणार आहोत. आता आपल्याला आतमध्ये खूप सुंदर व्यंकटेश्वरा परत महादेवाची गणपती बाप्पांची खूप छान छान मूर्त्या आतमध्ये आहेत. तर आपल्याला त्या बघायला भेटतील सुद्धा आणि तुमचं नशीब खूप चांगले की तुम्हाला या मूर्त्या बघायला भेटतात आणि हे सर्व घडते तर या सर्व लेडीजमुळे. तर हे बघा खूप छान सुंदर हे व्यंकटेश्वराचं मंदिर आहे. जणींनी मिळून आज मंदिरामध्ये व्यंकटेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथे सुंदर छान अशी आरती सुद्धा आम्ही केलेली आहे. तर ही आरती झाल्यानंतर मग आम्ही पुढे छान सुंदर असं सर्व लेडीजचा एक सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे. छान फोटो सुद्धा या ठिकाणी आम्ही काढलेले आहेत. हे बघा तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल. तर ह्या सर्व लेडीज खूप आनंदी आहेत, उत्साही आहेत आणि एनर्जेटिक आहेत. त्यामुळे हे सर्व व्हिडिओ आणि फोटोज वगैरे खूप छान आणि सुंदर आलेले आहेत. तर आता करूयात आपण देवाचे दर्शन आणि व्यंकटेश्वराच्या मंदिरामध्ये ह्या सर्व मूर्त्या आहेत आणि त्या सर्व मूर्त्या खूप छान आणि सुंदर आहेत. ह्या बघा
आणि रेखीव पण आहेत आणि दिसायला तर एवढ्या अट्रॅक्टिव्ह आहेत की असं वाटतं की त्या मूर्त्यांना आपण बघतच राहावं. एवढ्या छान मूर्त्या आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलेल्या आहेत. आणि नंतर आम्ही थोडंसं मंदिराच्या पुढे एवढं छान पॅसेज होता की तिथं बसल्यानंतर एवढं सुंदर छान वाटत होतं की असं वाटत होतं की तिथून येऊच नाही. आणि तिथे बसून ह्या महिलांनी छान असं भजन गायली, थोडंसं व्यंकटेश्वराचे स्लोगन गायले. त्यामुळे खूप आणखीन वातावरण मस्त आणि छान आणि मजेदार झालं होतं. आणि हे त्यांचा असा सुंदर एक व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी बनवलेला आहे. हे बघा. तर आज असं वाटतं की या ठिकाणातून येऊच नाही. आणि आजूबाजूला पण खूप छान वातावरण आहे. तर या ठिकाणी आम्ही सर्वजणींनी मिळून छान असं भजन गायलेलं आहे आणि गाणी सुद्धा गायलेली आहेत आणि व्यंकटेश्वराचा जय जयकार सुद्धा आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि एवढं म्हणजे भारी वातावरण तयार झालेलं आहे की असं वाटतं की थोडा वेळ आणखीन तिथेच थांबावं. आणि आजचा जो दिवस आहे म्हणजे न विसरणारा दिवस आहे, जो की कधीही विसरू शकत नाही. कारण आमची ओळख नसताना सुद्धा आम्ही भेटलो आणि आज आम्ही हे व्हिडिओ बनवते. ते मला पण खूप छान वाटते. तर मीही यांना कधीही विसरणार नाहीत आणि ह्याच सुद्धा मला कधीही विसरणार नाहीत. असं आमचं एक छान नातं या ठिकाणी तयार झालेलं आहे. तर आम्ही आता आणखीन दुसऱ्या मंदिरात जाणार आहोत. आता भेटूया दुसऱ्या मंदिरामध्ये. ओम नमः शिवाय. गंगाखेड येथील याज्ञवल्क्य संस्कृत विद्यालय मार्फत आणि सेलुकर यज्ञेश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या इथं शिवपूजन सोहळा चालू आहे. अग्निसेवा प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर आणि बाकीच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा सोहळा इथं सुरू आहे. गंगाखेडमधील सर्व रहिवासी आणि आजूबाजूचे आलेले हा सोहळा करायचा का, पार्थिव पूजन करायचं का, पाटांवर आपण म्हणजे पूर्ण महिन्याभरात कोटी लिंगाचं आपल्याला पूजन करायचं आहे. पार्वतीला शंकराची प्राप्ती व्हावी यासाठी पार्वतीने हे पूजन केलेले आहे. आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पंचतत्वाचं पूजन महत्त्वाचं असतं. वायू, धरणी, आकाश, अग्नी, जल ह्या सगळ्या गोष्टीचं पूजन इथं केलं जातं. आणि पुन्हा आपल्या ह्या दृष्टिकोनातून, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ते पूजन केलेलं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण द्रव मिसळलेले ती जी मृत्तिका आहे, जे लिंग आहेत ते परत आपण नाही का जमिनीतच टाकतो आणि त्याच्यात भरपूर पोषक तत्वे जमिनीला मिळतात. आणि हे जे पूजन आहे ते निसर्गाच्या माध्यमातून आणि निसर्गातर्फे आणि निसर्गासाठी केलेले आहे. आणि त्यातल्या त्यात आपले मनशांतीसाठी आपण फार मनशांती मिळण्यासाठी वेगवेगळे आपण प्रकार करतो. तर त्यापेक्षा 3 तास इथं आपण जर पूजा केली तर आपली मनशांती वाढते, बुद्धीची क्षमता वाढते आणि जीभसुद्धा लवचिक होते. लहान मुलांनी जर हे ऐकलं तर त्यांच्या मेंदूच्या ज्या नसा असतात त्या नसा नाही का प्रगल्भ होण्यासाठी मदत होते. आणि इथलचं खूप नैसर्गिक वातावरणामध्ये 100% ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर सामूहिकरित्या एकत्र येऊन प्रसाद ग्रहण केल्याने समाजातसुद्धा बंधुत्वाची भावना निर्माण होती. यात फक्त एखाद्या विशिष्ट वर्गानेच करावं असं काही नाही. समाजातील मानव प्राण्यांनी सगळ्यांनी केलेलं चालतं. धन्यवाद.
अशा प्रकारे तिकडे पूजा चालू आहे आणि इकडे त्या पूजेसाठी लागणारे फुलांचे हार तयार झालेले आहेत. हे बघा, छान हार तयार झालेले आहेत. त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्या आणि शेवंतीच्या फुलाच्या पाकळ्या आणि झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या त्यासुद्धा तयार झाल्या. हा महादेवाला लागणारा हार तो पण सध्याला तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे सर्व तयारी चालू आहे. आणि त्यानंतर आम्ही तयारी केली आहे बेलपत्राची, जे की महादेवाला खूप खूप बेलपत्र आवडतो. आणि आता आम्ही हे सर्वजण मिळून या ठिकाणी बेलपत्र वेगळे करत आहोत. मी पण करायला लागली. सर्व पूजेची तयारी आता झालेली आहे. तर अशा प्रकारे पूजा संपन्न झालेली आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. माझ्या चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, कमेंट करायचं. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.